त्याला कोणी मंत्री झालेला जमत नाही, कोणी आमदार निवडून आलेला जमत नाही, तेव्हा लागतो फक्त, नाहीत मग त्याच्या ऐकण्यात लागतात. काय बांधून ठेवतो का नौकर म्हणून तो आम्हाला सगळ्याला? इथं नाही आलं ते. अरे ते बिचारं पोरग आमचं ते बोरडे भैया मेलं ना, उपाशी तापाशी रो एक दिवस नाही आला, नुसतं भाषणं ठोकितो. ते नागपूरवाला बी नाही आला. परळीची टोळी तात्पुरती आली ती, नाविलाज होता म्हणून. आता त्यांनाही देणं घेणं नाही. हे याला फक्त ना, हे येवल्याच्या अलिबाबाला एकच गोष्ट लागते, त्याच्या मोर्चाला गर्दी. मग बंजारा समाजाचं वाटलं झालं तरी चालन, पण माया मोर्चाला जमत असतो ते. धनगराचं वाटलं झालं तरी झालं. एकदा मला नाही की धनगराला एसटीतून आरक्षण द्या अलिबाबा म्हणला का? कशाला मोर्चाला पळतात त्याच्या? हे तुमच्या लेकरांचे वाटोळे करणारे लोक आहेत. आम्ही तुमच्यावर त्याच्या इतका कधीच वार केलेला नाही. हा, एखाद्या दिवस फटकून बोललो असतो, पण आमच्या मराठ्याने इतकी दयामाया कोणालाच नाही. शेवटी आम्ही वेळेवरती दयामायाच करतो. आम्ही कधीच ओबीसी म्हणत नाही, लहान भाऊ मोठा भाऊ सुद्धा म्हणत नाही. दुःख लागलं की लगेच डोळे पुसायला जाणारे लोक आहेत आम्ही. हा, एखाद्या वेळेस बोलत असतील, मग गाव तिथं थोडंफार बोला चाली होती, तालुका तिथं बोला चाली होती, जिल्हा तिथं बोला चाली होतच असती. एक परिवार असल्यासारखे ओबीसी मराठा आहेत, पण यांचे इतकं काय संपित नाही. पण आता ते आहारी गेले सगळ्या. छगन भुजबळच्या आहारी गेले तर छगन भुजबळ सगळ्या ओबीसींचे जेवढे खरे नेते आहेत ना, सगळ्याला बरबाद करणार. या टीकेकडे कसं बघता? वडेट्टीवारांची टीका ही त्यांच्या तोंडातली नाही. आजपासून त्याला किंमतच नाही द्यायची. आता त्याची काय अवकाश आहे?